2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारलेला होता। गेल्या टर्ममध्ये सुद्धा फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण अवघ्या काही तासांसाठी। पण 5 वर्षांच्या नंतर ते पुन्हा एकदा आलेत। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्या वेळेला शपथ घेतली आहे। पण आता पुन्हा आल्याच्या नंतर फडणवीसांच्या समोर मोठी आव्हानं सुद्धा आहेत। ही आव्हानं नेमकी कोणती आहेत बघूयात। मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। मी आलो। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे। ते पुन्हा आले। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली, तोच हा क्षण। 2014 ते 2019 ही फडणवीसांची मुख्यमंत्री पदाची पहिली टर्म, पण दुसऱ्या टर्म मध्ये ते अवघ्या काही तासांचे मुख्यमंत्री बनले। आता फडणवीसांची तिसरी टर्म सुरू होते आहे, मात्र ही तिसरी टर्म अनेक आव्हानांनी भरलेली असेल। पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे। फडणवीसांसमोर सर्वात मोठं आव्हान असेल आर्थिक पातळीवर। लाडकी बहीण योजनेसाठी आता 40 ते 45 हजार कोटी नाही, तर तब्बल 60 ते 65 हजार कोटी लागणार आहेत। त्यामुळेच राज्याची आर्थिक परिस्थिती फार विस्कटू न देता अशा सर्व कल्याणकारी योजना कशा राबवायच्या हेच आव्हान फडणवीसांसमोर आता असणार आहे। लाडकी बहीणसारख्या काही योजनांबाबत कॅगनं आधीच चिंता व्यक्त केली आहे। त्यात महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं दिली आहेत। त्यासाठी लागणारा निधी जुळवणं सोपं काम नसेल। तरुण बेरोजगारांना संधी निर्माण करणं तसंच शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव देण्याचं आव्हानही फडणवीस सरकारसमोर असेल। ज्यावेळेला न परवडणारी आपण आश्वासनं देतो त्याचं वजन किती असतं, त्याचं दडपण किती असतं याचा विचार संबंधित राजकीय पक्षांनी करावा लागतो। एकदा जिंकणं हेच महत्त्वाचं जर उद्दिष्ट असेल त्यावेळेला आर्थिक शहाणपण बाजूला ठेवलं जातं। त्यामुळे ही जी आश्वासनं दिलेली आहेत त्याची पूर्तता करायची तर कशी करायची हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। आत्ताच्या घडीला दिसतंय असं की या अनेक लाभार्थी महिला ज्या खरं म्हणजे अपात्र आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये निधी दिला जातोय। त्यामुळे त्याची छाननी करावी लागेल आणि छाननीमध्ये अर्थातच जे अपात्र ठरतात म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या ते सधन आहेत किंवा परिस्थिती बरी आहे त्यांची नावं याच्यातनं वगळावी लागतील। आत्ताच्या घडीला सरकारनं म्हणजे निवडणुकीच्या आधी याच्या अटी इतक्या पातळ इतक्या सैल केल्या की फक्त महिला असणं एवढंच आवश्यक ठरेल याची खबरदारी सरकारने घेतली, पण ते आता परवडणारं नाही। त्यामुळे एका बाजूने निधी जर वाढवायचा असेल तो 1500चा 2100 करणार असं सांगितलेलं आहे, त्याच वेळेला लाभार्थींची संख्या कमी करावी लागेल। त्याचा जो काही राजकीय दुष्परिणाम होतो तो त्याला तोंड द्यावं लागेल, कारण ज्या भगिनींना त्यांची नावं वगळली जातील त्या अर्थातच सरकारला दूषणं देतील, ती सहन करावी लागतील। फडणवीसांच्या तिसऱ्या टर्ममध्ये मराठा आरक्षणासारख्या विषयावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी भरपूर काम करावं लागणार आहे। मराठा आणि ओबीसीत मध्यंतरी वाढलेली दरी दूर करणं हेही आव्हानात्मक आहे। सातत्यानं सरकारी भरती लवकरात लवकर करावी, आहे ती पदे भरावीत आणि त्या पदांमध्ये आरक्षण मिळावं अशी जी मागणी काही समुदायाकडून त्यातल्या त्यात मराठा समाजाकडून येते, त्याचा सामना कसा करायचा हे मात्र आव्हान राज्य सरकारपुढे आहे। फडणवीसांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी असेल ती आगामी महापालिका निवडणुकीत। सध्या सत्तेत 3 पक्ष आहेत,
या गोष्टीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही. एकनाथ शिंदेंनी आपली उपयुक्तता आधीच सिद्ध केली आहे. अजित पवार बराच वेळ विंगेत वाट पाहत उभे आहेत. या दोघांसोबत समन्वयी साधणं फडणवीसांसाठी कसोटी असेल. त्यात पक्षांतर्गत स्पर्धा, दिल्लीश्वरांच्या अपेक्षा आणि बदलत जाणारी राजकीय समीकरणं याकडेही फडणवीसांना लक्ष ठेवावं लागेल. या सगळ्याचा समतोल साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा आलेख नेहमीच चढता ठेवतील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल